आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। उघडा, दरवाजा उघडा, 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 दरवाजा उघडा। कोण आहे? दरवाजा उघडा। कोण आहेस तू? माझी पत्नी तिथे पडली आहे, तिला तिला वाचवा। आई, 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 तिला 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 वाचवा। अरे उठा, उठा। वाचवा, वाचवा तिला। आई शुद्धीवर ये, आई, आई शुद्धीवर ये, आई, आई डोळे उघड, आई, आई डोळे उघड, आई शुद्धीवर ये, आई, आई उठ, आई, आई, आई शुद्धीवर ये, उठ आई, आई उठ आई। घे, पाणी पिऊन घे। तू आता ठीक आहेस ना ताई? नाही, माझी आई ठीक नाहीये। आम्ही 3 दिवसापासून काही खाल्लं नाहीये। काय? या, मी तुम्हाला सगळ्यांना खायला देते। कोणाही भुकेलेल्याची भूक शांत करणं हे माझी तृप्ती करण्यास समान आहे। प्रत्येक प्राणी मात्रात आत्मा असतो जो परमात्म्याचाच अंश आहे। भुकेलेल्याची भूक मिटवण्याचा अर्थ आहे त्याच्या आत्म्याला तृप्त करणं, म्हणजे परमात्म्याची पूजा करणं। प्राणी भलेही वेगवेगळ्या आकृती आणि प्रकृतीचे असेनात का, बोलू शकत असोत किंवा ना बोलू शकोत, पण प्रत्येकाच्या पोटात भडकणारी भूक एक समान असते। या सत्याला प्रत्येकालाच माहिती असले पाहिजे की जो भुकेलेला जेवायला देतो तो प्रत्यक्षात मला जेवायला घालत असतो। सबका मालिक एक। ताई, आज तू पोटभर जेवायला घालून आम्हा लोकांना तुझे दास बनवले आहेस। असं नको बोलू, मी काही उपकार केले नाहीयेत। खरं तर माझा अतिथी धर्म निभावला आहे। तुमची भूक ताण भागवून मी तर देवाची पूजा केली आहे। ताई, साईबाबा पण म्हणतात जो भुकेला तहानल्याची भूक तहान मिटवतो तो खरं तर त्यांची भूक तहान मिटवतो। साईबाबा? कोण साईबाबा? ते स्वतःला देव मानत नाहीत, पण ते माणसाच्या रूपातले भगवंतच आहेत। जर साईबाबा देव आहेत तर ते माझ्या बाबांना नीट करतील, नक्कीच नीट करतील। त्यांनी तसे खूप चमत्कार केले आहेत। खूप लोकांचं जीवनच बदलून टाकलं आहे त्यांनी। तुझ्या बाबांना पण ते नवीन आयुष्य देतील। तू यांना घेऊन जा शिर्डीला। आणि हो, लक्षात ठेवा, जो साईबाबांवर विश्वास ठेवतो, त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, त्यांचं नेहमी कल्याणच होतं।
आम्ही शिर्डीला जरूर जाऊ. आम्ही साईबाबांच्या चरणाशी जरूर जाऊ. माझ्या चरणांशी जो कोणी येतो मी त्याचा उद्धार करतो. मी सदैव माझ्या भक्तांना अधीन असतो. माझ्या भक्तांचा दास आहे मी. श्रद्धा आणि विश्वासानं केलेला एक नमस्कार सुद्धा माझ्यासाठी पुरेसा आहे. जो नेहमी माझ्या कथांचं, माझ्या लीलांचं स्वतः वाचन करत असतो आणि दुसऱ्यांना ऐकवतो, माझं गुणगान करतो, त्याचं मी कल्याण करतो. जो मला भक्तिभावानं एक पान, एक फूल, एक फळ किंवा जल जरी अर्पण करत असतो, त्याचा मी स्वीकार करत असतो आणि माझ्या त्या भक्ताचा उद्धार करतो. सबका मालिक एक. अरे राम राम राम. हे बघा. अरे टांगेवाल्या, टांग्याला घोडा बांधला आहेस की गाढव? अरे जोरात का नाही चालत आहे टांगा? कारण की घोडा नाराज आहे की टांग्यात गाढवं बसले आहेत. अरे गाढव नाहीत, गाढव बसला आहे मूर्खा. अरे सत्यानाश होऊ दे दिसत तुझा. नाहीये का? राम राम राम. अरे लंगड्या, दिसत नाहीये का तुला? हा? मरायचं असेल तर कुठल्या तरी विहिरीत उडी मार ना. हो अगदी बरोबर. माझे बाबा नीट चालू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, म्हणून रस्त्यातून बाजूला होऊ शकले नाही. काही हरकत नाही, आता तुम्ही बाजूला व्हा. चला. तो आम्हाला शिर्डीला जायचं आहे. हा रस्ता शिर्डीला जातो का? शेडे, तुम्हाला शिर्डीला का जायचंय? साईबाबांचं दर्शन घ्यायला. कोणीतरी आम्हाला सांगितलं होतं की ते माझ्या बाबांना ठीक करतील. राम राम राम. बघितलं ना द्वारकानाथजी, हा ढोंगी साई शिर्डीचं नाव बदनाम करतो आहे. याचा अर्थ तुम्ही लोक साईबाबांना ओळखता का? चांगलंच ओळखतो आम्ही त्या ढोंगी पाखंड्याला. तो सगळ्यांना आपल्या बोलण्यानं भुलवतो. हा? अरे तो नाही वैद्य आहे, नाही डॉक्टर. तो तुझा इलाज कसा करणार? नक्कीच. अरे शिर्डीला जाण्यापेक्षा चांगलं होईल की कुठल्या तरी सरकारी इस्पितळात जा. तुझा इलाज होईल, नाहीतर तू मरून जाशील. चला पुढे तुम्ही, चला. हो हो चला. वैद्य बुवा, तो लंगडा आहे, त्याला टांग्यात बसवायचं का? अरे गप्पा बस मूर्खा, नाहीतर तुलाही उतरवेन. चला बाबा. नाही सर, साईबाबा ढोंगी आहे, पाखंडी आहे. तर आपण साईबाबाकडे नाही जायचं. आपण परत जाऊया. आता मी कुठल्या तरी सरकारी इस्पितळात जाऊन माझा इलाज करून घेईन. ते दुर्भाग्यशाली आहेत जे मी इथं बोलावून सुद्धा येण्यासाठी नकार देतात. मी इथं लोकांना पाप ताप शापापासून मुक्त करायला आलो आहे. त्यांचे कष्ट, त्यांचे दुःख, यातना सहन करायला आलो आहे. तरीही ते लोक माझ्याकडे येत नाहीत, तेव्हा मलाही मान्य करावं लागतं की माणसाच्या आयुष्यात कर्म आणि कर्माने बनलेलं त्यांचं भाग्य महत्वपूर्ण भूमिका निभावत असतात. असे लोक ढोंगी आणि पाखंडी लोकांवर विश्वास ठेवून मला ढोंगी समजतात, तर दुःख होतं श्यामा मला. मी लोकांना नवीन उमेद, नवी आशा द्यायला आलो आहे, पण लोक मला निराश करतात. तरीही अशा लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांच्या समोर कोणत्याही रूपात प्रकट होतो. तू रस्ता चुकला आहेस दादोबा.
तुम्हाला माझं नाव माहिती आहे का? मला सगळं माहित आहे बेटा. तू तर शिर्डीला चालला होतास ना? इकडे कुठे चालला आहेस? तुम्हाला कसं माहिती आम्ही शिर्डीला जातोय? मला सगळं माहिती आहे बेटी. म्हणून जेव्हा माणूस रस्ता भटकतो तेव्हा त्याला योग्य रस्ता दाखवण्यासाठी मी येत असतो. जा बेटी, शिर्डीला जा. बेटा, ती लोक नशीबवान असतात ज्यांचं दार नशीब ठोठावत असतं आणि ते पटकन दरवाजा उघडतात. तुझ्या दरवाजावर तर स्वतः देव थाप देत आहे बेटा. जा, शिर्डीला जा. नाही नाही, मी इस्पितळात जाईन. मी इस्पितळात जाईन. मी इस्पितळात जाईन. मी इस्पितळात जाईन. खूप कम नशिबी आहेस तू. त्या भिकाऱ्यांना जेवायला घातलंस? ते भिकारी नव्हते सासूबाई. ते तर अतिथी होते. तर आता तू मला शिकवायला लागलीस? साईबाबा म्हणतात की दरवाजावर आलेला याचक कधी रिकाम्या हाताने परत जायला नको. साईबाबा, तर तू त्या भिकाऱ्यांना पण साईबाबांवरून लांबलचक भाषण देऊन टाकलंस. तो सगळ्यांचा देव आहे. तो सगळ्यांना नवीन जीवन देतो. अगं, स्वतःबद्दल विचार कर करंटे. तू सुद्धा मरणार आहेस ना? तुला तुझे साईबाबा नवीन आयुष्य देतील? का भांडतीये साई? अरे, तुला तर ह्या बाईने आपल्या पदराला बांधून ठेवलं आहे. जाऊन तयारी कर. आपण आशा सोबत चाललो आहोत मुलीकडच्यांकडे तुझ्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगी पसंत करायला. देवा, हे काय? तुम्ही असताय? हो, पण गुरुजी, त्यांच्या डोळ्यात तर अश्रू आहेत. साईबाबा, तुम्ही आम्हाला घाबरवता का आहात? मी कशाला घाबरवू तुम्हाला? मी तर देवाच्या लीलेवर हसतो आहे. आणि काय बाबा? देवानी बनवलेला माणूस पुरुषाच्या परिस्थितीवर कीव येतेय मला. असं का साईनाथ? सर्वश्रेष्ठ रचनाकार आहे तो. त्याची रचना श्रेष्ठ आहे. जरा पुरुषाला बघा. पुरुष एक स्त्री पुरुषाला जन्म देते जिला तो आई म्हणतो. दुसरी स्त्री जी त्याला जन्म जन्मांतरीची साथ देते जिला तो पत्नी म्हणतो. आई त्याला 9 महिने पोटात ठेवते. पत्नी पुरुषाच्या सगळ्या अपराधांना पोटात ठेवते. आई पुरुषाला आयुष्य देत असते आणि पत्नी त्याचे आयुष्य बनवत असते. पुरुषाला जन्म दिल्यानंतर आईला वाटतं की तिचं जीवन सार्थकी लागलं. ती संपूर्ण स्त्री झाली. तोच पुरुष लग्नानंतर आपल्या पत्नी सोबत एक रूप होऊन जातो तेव्हा पत्नीला वाटतं की ती संपूर्ण स्त्री बनली. तिचं आयुष्य सार्थकी लागलं. आई आणि पत्नी
दोन्ही स्त्रियांचं जीवनात एक महत्वाचं स्थान आहे. या दोन्ही स्त्रिया त्या पुरुषासाठी जगत असतात, सोबतच त्याच्यावर आपला हक्क पण प्रस्थापित करत असतात. जेव्हा अशी वेळ येते तेव्हा या दोन्ही स्त्रियांमध्ये पुरुष असहाय्य होऊन जातो. त्याला आपल्या आईलाही नाराज करायचं नसतं आणि नाही पत्नीला. त्याची अवस्था त्रिशंकूसारखी होऊन जाते. वा देवा, वा वा. पुरुषावर अंकुश ठेवण्याचं काम तू दोन स्त्रियांवर सोपवलं आहेस. सबका मालिक एक. मी माझ्या घरचं सगळं काम अर्धवट सोडून आले आहे. आता मी माझ्या घरी जाईन. अरे हे पण तर तुझंच घर आहे. नाही ग ताई, हे घर आता रमाकांतच्या होणाऱ्या नवीन नवरीचं घर आहे. अरे, मी तर रमाकांतला विचारलंच नाही. काय रमाकांत, तुला तुझी होणारी दुसरी पत्नी कशी वाटली? त्याला काय विचारतेस, मी तर तिला बघताच पसंत केलं होतं. आशा बाई, मला तर असंच वाटत होतं की पटकन ठरावं आणि चटकन लग्न व्हावं. आता तुम्ही दोघं शपथ घ्या. मी प्रत्येक सुखदुःखात माझ्या पत्नीची साथ देईन. मी सगळ्या सुखदुःखात माझ्या पत्नीचा साथ देईन. मी माझ्या कर्तव्यापासून कधीच मागे हटणार नाही. मी कधी माझ्या कर्तव्यापासून विचलित नाही होणार. स्वाहा. तू मुलीच्याकडच्यांना सांग की लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढा. आम्हाला लग्नाची जरा घाई आहे. कुणाच्या डोळ्यातले अश्रू बघून आपल्याला त्याची चेष्टा नाही केली पाहिजे. आपल्याला त्याचे अश्रू पुसले पाहिजे आणि ते कसे हसतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कुणाला दुःख, यातना, पीडा पोचवणं सोपं आहे, पण कुणाला सुख देणं, त्याला सुखी करणं तेवढंच अवघड आहे. जमलं तर त्यांचं दुःख वाटून घ्या. मग बघा आयुष्य कसं आनंदी होतं. कारण तेव्हा देवाची कृपा तुमच्या सोबत असेल. सबका मालिक एक. अर्धरात्र झाली आहे उर्मिला, अजूनपर्यंत झोपली नाहीस? मला झोप येत नाहीये. बाहेर तर खूप अंधार आहे. काय बघते आहेस? मी याच अंधाराला बघते आहे. मला हाच अंधार माझा एक नातेवाईक वाटतो. ते का? अगदी असाच अंधार माझ्या मनात पसरला आहे. या अंधाराने माझं भविष्य घेऊन टाकलंय आणि आता हा अंधार मलाही घेऊन टाकेल. असं कधीच होणार नाही उर्मिला. प्रकाश पडताच अंधाराचं अस्तित्व मिटून जाईल. आपल्या आयुष्यात पण सूर्योदय होईल. कधी कधी होईल आपल्या आयुष्यात सूर्योदय? आणि आपण कधीपर्यंत वाट बघायची? आपल्या आयुष्यातला अंधार तर अजूनच दाट होत चालला आहे. उर्मिला, शंकर सांगत होता की अहमदनगर मध्ये एक तेजस्वी साधू आला आहे. आपण त्याचे दर्शन घेऊ आणि आशीर्वाद मागू. नाही, मी नाही जाणार. का तुझा साधू संतांवर विश्वास राहिला नाहीये का? साधू संतांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचा अर्थ आहे मला मूल होत नसल्याचं सगळ्या गावाला जाऊन सांगणं.
नाही, मी नाही जाणार. का? आता जर देवालाच वाटत नाही की मी आई व्हावं, तर हा साधू तरी काय करणार? फक्त माझी कीव करेल, दयेची भीक देईल. आणि आजवर किती साधूंकडे आपण गेलो आहोत, किती जणांचे आशीर्वाद घेतलेत, किती जणांच्या पुढे हात जोडलेत, पण काय झालं? काहीच नाही. मी आई नाही बनले. माझी रिकामी कूस रिकामीच राहिली. मला देव समोर भेटतील तर मी त्यांना विचारेन की मला आईच बनवायचं नव्हतं तर स्त्री तरी कशाला बनवलं. म्हाळसापती, जेव्हा कोणी देवाला दोष देतो, त्याला गुन्हेगार म्हणतो, त्यावेळी मला दुःख होतं. म्हाळसापती, आपल्या कर्मासाठी कुणी देवाला जबाबदार कसं ठरवतो? परमेश्वर दयाळू आहे. तो प्रत्येकावर दया करतो. त्याची कृपा दृष्टी प्रत्येकावर असते. पण कर्मफळामध्ये तो सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. अरे उर्मिला, तू तसं तर सगळ्यांच्याच डोहाळे जेवणाला येत असतेस, मग तुझ्या डोहाळे जेवणाला कधी बोलावणार आम्हाला? हा तशी किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? अजून तुला दिवस का गेले नाहीत? अरे ही तर वांज आहे, वांज. अगं बाई, या मालकिणीला काय झालं? अरे ही तर वांज आहे, वांज. तशी किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? अजून तुला दिवस का गेले नाहीत? अरे ही वांज आहे, वांज. अपशकुनी आहे, अपशकुनी. वांज आहे, वांज. उर्मिला, हा, आला तुम्ही? घे, हे ठेव. हे काय आहे? विष. विष? अरे, तुझा धीर शंकरनं दिलं आहे. माझ्या धीराला घरात विष मागवण्याची काय गरज पडली? अरे, आपल्या कापसाच्या आणि धान्याच्या गोदामामध्ये उंदरं खूप झाले आहेत, त्यासाठी आहे हे. ठीक आहे. आणि हो, विष खूप परिणामकारक आहे. आणा द्या, मी सांभाळून ठेवते. खूप असरदार आहे हे विष. काहीच थेंब टाकले गोदामात आणि सगळेच्या सगळे उंदरं मेले. त्याला सांभाळून ठेव हा उर्मिला, त्याला सांभाळून ठेव. त्यांनी मला ती विषाची बाटली का आणून दिली होती? कदाचित यासाठी की मी आई बनू शकत नाही. दामू अण्णा, कुठे आहात तुम्ही? शंकर, जो व्यवहार तू करायला गेला होतास त्या व्यवहाराचं काय झालं? तो झाला दामू दादा. तुम्हाला माहिती आहे का, तो सौदा धर्मलाल दलालने करून दिला. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे.
दामू अण्णा, व्यवहार नंतर करा. आधी तुझ्या पत्नी उर्मिलाकडे जा. जर हा सौदा धर्मलाल दलालने करवून दिला आहे तर आपण त्याच्याकडून अजूनही व्यवहार करू. हो दादा. अरे इथं का बसलायस? आपल्या पत्नीला वाचव, नाहीतर ती विष पिऊन टाकेल. गोदामांची काय परिस्थिती आहे? उंदीर तर आता राहिले नाहीत ना. जर आपल्याला उंदरांना समूळ नष्ट करायचं असेल तर आपल्याला ते विष गोदामात अजून एकदा टाकलं पाहिजे. आपल्या पत्नीला वाचव दामू अण्णा, नाहीतर नंतर पश्चाताप करशील. दादा, ती बाटली मला द्या. मी आजच गोदामात ते विष शिंपडतो. बाकी उंदरं पण नेहमीसाठी नष्ट होऊन जातील. ती बाटली अरे हो, ती तुझ्या बहिणींकडे आहे, मी आणतो. हे तू काय करायला निघाली होती उर्मिला? ते औषध नाही वहिनी. अरे ते विष आहे, विष. मला माहिती आहे. माहित असूनही तुला विष खायचं होतं का? का वहिनी, का? मला मरायचं आहे. वहिनी, तुम्हाला हे पाप का करायचं आहे? मी तुझ्या दादाला एक मूल सुद्धा देऊ शकले नाही. जिथे जाते तिथे लोक मला वेगवेगळे टोमणे मारतात. वांज आहे. माझं डोहाळ जेवण कधीच होणार नाही. मला आई होण्याचं सौभाग्य पण प्राप्त होणार नाही. तर मग काय उपयोग आहे आयुष्याचा? संपवून टाकेन मी माझं आयुष्य. म्हणूनच मला मरायचं आहे. तुम्ही मरून जाऊ द्या, मला मरून जाऊ द्या. उर्मिला, देवावर विश्वास ठेव. त्याच्या घरी उशिराने का होईना पण न्याय होईलच. तो खूप दयाळू आहे. तो आपल्यावर कृपा जरूर करेल. माझा देवावर विश्वास आहे. तरीही तुला विष प्यायचं असेल तर आपण दोघं एकत्र विष पिऊ. तुला माझी साथ सोडायची आहे, पण मी तुला नाही सोडू शकत. महाळसापती, बोला साईनाथ. विषाचा अर्थ काय आहे? जे आयुष्य हिरावून घेतं ते विष आहे साईनाथ. हो महाळसापती, जे जीवन हिरावून घेतं ते विष आहे. समुद्र मंथनाच्या वेळी शिवशंकर महादेवानं हलाहला सारख्या विषाचं प्राशन केलं होतं. आणि हर हर महादेव का म्हणतात महाळसापती? हलाहला सारखं भयंकर विष महादेवांनी पचवलं होतं. विषाचा दुसरा अर्थ आहे दुःख, पीडा, कष्ट, संकट, विवंचना. आपण हर हर महादेव म्हणत म्हणत भोलेनाथ शिवशंकराला विनंती करतो की जसं त्यांनी हलाहलाचं प्राशन केलं तसंच ते आपले कष्ट, आपली पीडा, आपल्या दुःखाच्या विषांचं प्राशन करावं आणि आपल्याला अशा विषापासून मुक्त करावं, आम्हाला वाचवावं. सबका मालिक एक.
ही कपाळ करंटी कोणाला पत्र लिहिते आहे? जोपर्यंत ही मला नातू देत नाही तोपर्यंत हिच्या मरणाचं भविष्य कोणालाच माहित नको व्हायला. हिच्या आई वडिलांना तर अजिबातच नाही. सासूबाई, आदरणीय नाना आणि तीर्थरूपी सौभाग्यवती नानी, तुमची मुलगी मैनाचा तुम्हाला सादर प्रणाम. हे पत्र यासाठी लिहित आहे की काही दिवसापूर्वी आचार्य बृहस्पती इथे आले होते आणि त्यांनी माझं भविष्य सांगितलं की मी तर तू तुझ्या आई वडिलांना सगळी कहाणी सांगणार आहेस. सासूबाई, ही चिठ्ठी मला द्या. परत कधी तुझ्या आई वडिलांना चिठ्ठी लिहिण्याचा प्रयत्न करू नकोस. समजून चाल की तुझे आई वडील मेले. ह्या घरातली गोष्ट ह्या घराच्या बाहेर गेली नाही पाहिजे, समजलीस? रडू नकोस, काही झालं नाहीये तुझ्या हाताला. काय हात बघून बोंबलते आहेस? लक्षात ठेव, जर परत चिठ्ठी लिहिण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या दोन्ही हाताची बोटं कापून फेकून देईन मी इथे. देवा, आई, गुरुजी, बाबांचा हात जळतोय. साईनाथ, तुमच्या हाताला काय झालं? हा धूर का निघतोय? देवा, तुमचा हात तर भाजलाय. असं वाटतंय की तुम्ही तुमचा हात कुठल्या तरी दिव्याच्या ज्योतीवर ठेवला आहे. मी नाही नानावली, माझ्या एका भक्ताचा हात दिव्याच्या ज्योतीवर ठेवला गेला होता. आणि त्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही त्याचा त्रास स्वतःवर घेतला. त्यांचं दुःख यातना तुम्ही सोसल्या. तुम्ही तुमच्या त्या भक्ताला वाचवलं. लक्ष्मी बेटी, बाबांच्या हाताला तेल लाव. हा, जा. साईनाथ, खूप त्रास होतोय का? जेव्हा माझ्या भक्तांवर अन्याय आणि अत्याचार होतो त्यावेळी मला यातना होतात म्हाळसापती. मला तेव्हा दुःख होतं जेव्हा माणूसच माणसाचा शत्रू होऊन जातो, जेव्हा स्वार्थ परमार्थावर कुरघोडी करू लागतो,
तेव्हा मी मनातल्या मनातच बेचैन होऊन जातो. आणि जेव्हा आसक्ती मोक्ष मुक्तीला तिलांजली देतो तेव्हा दुःखाने मी अस्वस्थ होऊन जातो. माझ्या शरीराचे घाव मला दुःख देत नाहीत, पण माझ्या भक्तांचं दुःख, त्यांच्या मनावर उमटलेले घाव मला रडवतात. मी इथं सगळ्यांचं भलं करायला आलो आहे. माणसामध्ये राहायचं आहे, म्हणून मी हा माणसाचा वेश घेतला आहे. देवा, तुम्ही तर माणसाच्या सुखदुःखांच्या पलीकडे आहात. पलीकडेच आहे श्यामा, पण माझ्या भक्तांच्या सुखदुःखांशी मी हृदयानं जोडला गेलो आहे. म्हणूनच माझ्या भक्तांचं सुखदुःख माझं सुखदुःख आहे. जेव्हा ते खुश असतात श्यामा, तेव्हा मी खुश असतो. जेव्हा ते हसतात तेव्हा मी हसतो. माझ्या भक्तांना जेव्हा दुःख यातना होतात तेव्हा माझे डोळे भरून येतात. देवानं बनवलेलं कर्माचं बंधन मी तोडू शकत नाही. नाहीतर प्रत्येकाच्या नशिबाचं दुःख यातना मी घेतल्या असत्या, पण आपल्या कर्माची फळं तर प्रत्येकाला भोगावीच लागतात. हे जग मोठं निष्ठुर आहे म्हाळसापती, स्वार्थी आहे, निर्दयी आहे. कधी कधी मला असं वाटतं की शरीराच्या मर्यादेमध्ये राहून मी देवानं दिलेलं काम मी पूर्ण करू शकणार. जर मी काम पूर्ण करू शकलो नाही तर या शरीराच्या नाशानंतरही मला या शिर्डीमध्ये निवास करावा लागेल. लोकांचं दुःख यातना दूर करण्यासाठी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी, त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी मला मृत्यूनंतर सुद्धा शिर्डीमध्ये राहावं लागेल. म्हाळसापती, देवाची लीला लक्षात आली. मी इथं लोकांना मुक्ती देण्यासाठी आलो आहे, पण मलाच मुक्ती मिळणार नाहीये. तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही जोपर्यंत जगात दुःखाचा अंत होणार नाही. सबका मालिक एक.